नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वन्यजीवांपासून जे शेतीला नुकसान होते, जसे की रानडुक्कर असेल, हरिण असतील किंवा मग रोही असतील, अशा वन्यजीवांपासून जे पिकाचं नुकसान होते, त्या पिकाचे नुकसानाचे पंचनामा करून जे भरपाई मिळते, त्याकरिता ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा याचीच A to Z माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला गुगलवर इंटरनेट महा फॉरेस्ट हे टाकायचं आहे. टाकल्याच्या नंतर नंबर 1 ला जी वेबसाईट येईल RTS अप्लिकेशन फॉर्म, हे तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. हीच महाराष्ट्र फॉरेस्टची वेबसाईट आहे. असं इंटरफेस तुमच्या समोर येईल. तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टल हे ओपन झालेलं आहे. इंटरफेस तुमच्या समोर आहे मित्रांनो. यामध्ये खाली काही ऑप्शन दिलेले आहेत. टायटल ऑफ सर्व्हिस मध्ये 10 ते 15 प्रकारचे फॉर्म यामध्ये तुम्ही भरू शकता मित्रांनो. परंतु आपल्याला वन्यजीवापासून जे पिकाला नुकसान झालेलं आहे, सध्या चालू असलेले पीक ज्यामध्ये ऊस असू शकतो, तूर असू शकते, सोयाबीन असू शकते, कापूस असू शकते, अशा पिकांना जे नुकसान झालेलं आहे वन्यजीवापासून, त्याची भरपाई कशा प्रकारे आपल्याला करून घेता येईल ऑनलाईन फॉर्म दाखल करून ते आपल्याला घ्यायचं आहे. इथे 5 नंबरला तुम्ही पाहू शकता वन्यजीवांच्या हानीमुळे झालेली नुकसानीची भरपाईचे फॉर्म आपण या ठिकाणी भरायचा आहे. 5 नंबरला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर फॉर्म ओपन होईल. अशा प्रकारे तुम्ही फॉर्मचा इंटरफेस पाहू शकता. त्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला अप्लिकंटचं नाव लिहायचं आहे, फुल नेम. मराठीमध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर क्रॉप टाईप म्हणजे कोणतं पीक आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. ऊस आहे का फळझाड आहे का सोयाबीन वगैरे असतील तर पीक यामध्ये तुम्ही घेऊन ते तशा प्रकारचं पिकाचं नाव टाकू शकता मित्रांनो. सोयाबीन असेल, तूर असेल किंवा मग कापूस असेल, असे पिकाचं नाव तुम्ही पीक हे ऑप्शन घेऊन बाजूच्या बॉक्समध्ये त्या पिकाचं नाव लिहू शकता, जसं की मी तुम्हाला इथे टाकून दाखवत आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला ते पिकाचं नाव टाकून द्यायचं आहे. नाव टाकल्याच्या नंतर खाली परत एकदा शेतकऱ्याचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर FD विंग हे त्या ठिकाणी ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा आहे मित्रांनो. जिल्हा निवडल्याच्या नंतर तालुका कोणता आहे तो तालुका तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्याच्या नंतर रेंज त्या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायची आहे कोणती आहे ती. त्यानंतर मित्रांनो तुमचं गाव निवडायचं आहे. वरती गाव येत नसेल तर खाली एकदा गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. वरती नाव आलं तर गावाचं नाव टाकायची आवश्यकता नाही. त्यानंतर पत्ता टाकून द्यायचा आहे आणि कोणत्या दिवशी वन्यजीवांनी तुमच्या शेतीचं नुकसान केलेलं आहे, पिकाचं नुकसान केलेलं आहे, ती तारीख त्या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायची आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून तुम्हाला उजव्या साईडला बँकेचे नाव, बँकेचा तपशील टाकायचा आहे. बँकेच्या नावाच्या नंतर तुम्हाला खातेधारकाचे नाव टाकायचे आहे, खाते क्रमांक टाकायचे आहे, त्या ठिकाणी अकाउंट नंबर आणि IFSC कोड देखील त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे तुमच्या खात्याचा अकाउंट. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला PDF मध्येही अपलोड करायची आहेत, ज्यामध्ये 3 ते 4 प्रकारचे डॉक्युमेंट असतील. नंबर 1 ला तुम्हाला बँक पासबुक कॉपी तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि महत्वाचं NOC कॉपी म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र तुम्ही त्याच ठिकाणी खाली निळ्या अक्षरावर क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता. पेनीने हाताने लिहायचं आहे पूर्ण हे, की आपल्या गटातील इतर लोकांची याकरिता काहीच हरकत नाही, की हा फॉर्म भरून देण्याकरिता हरकत नसल्याबाबतचं हे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्या ठिकाणी सर्व व्यवस्थित वाचून तुम्हाला हे ना हरकत प्रमाणपत्र लिहून त्यावर सही करून ते प्रमाणपत्र तुम्हाला फॉर्म मध्ये अपलोड करायचं आहे मित्रांनो. याची प्रिंट काढून त्यानंतर शेवटी मित्रांनो तुम्हाला ज्या भागाच्या शेतीचा
नुकसान झालेले, पिकाचं नुकसान झालेले त्याचा 7/12 तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. सबमिट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होईल व अशा प्रकारची प्रिंट ही तुमच्या समोर येईल. ही प्रिंट तुम्हाला कार्यालयामध्ये, ऑफिसमध्ये नेऊन सादर करायची आहे. यावर तुमची दिलेली माहितीची डिटेल सर्व यावर येऊन जाईल मित्रांनो. अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा सबमिट केला जाईल. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला हा फॉर्म नेऊन दाखल करायचा आहे. त्यासोबत तुमची जे डॉक्युमेंट अपलोड केले ते डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे आहेत मित्रांनो. अशा प्रकारे आपला फॉर्म या ठिकाणी सादर झालेला आहे. या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.